आयोजन कमिटीमध्ये खूप चांगला रोल अदा केला आहे, पण बॅटिंगमध्ये ती कमाल दिसलेली नाही आहे ज्या बॅटिंगसाठी त्यांना त्यांच्या संघामध्ये ॲज अ ओपनर म्हणून उतरण्यात आलं होतं. येस, लेग अंपायर पाठवा प्लीज लवकर. सेमीफायनल नंबर 1. विश ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम्स. समीर विचारे समोर जयेश बनसोडे. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू ऑन साइडला, रवीच्या डोक्यावरून पहिली धाव, डाऊन कंप्लीट. एका धावाने धावफलकाचा श्रीगणेश झालाय. सामन्याला सुरुवात झाली आणि इतके दिवस 1-1.5 महिना ज्या फुलपाडा टर्फ प्रीमियर लीगची आपण सर्वजण वाट पाहत होतो ती शेवटच्या चरणामध्ये आली आहे. सेमीफायनल नंबर 1, त्यानंतर सेमीफायनल नंबर 2 आणि त्यानंतर ग्रँड फिनाले. समोर डाऊन द ग्राउंड, साईच्या बॅटमधून मोठा फटका आणि जोपर्यंत चेंडूला गॅदर करून फेकी केली जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सर्वेश 11 या अगोदरची मॅच खूप चांगल्या रीतीने त्यांनी खेळली होती. ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला त्या परफॉर्मन्सला बघता या मॅचमध्ये त्यांच्याकडून त्या खेळाची पुनरावृत्ती हे संघबालकाला अपेक्षित आहे. यावेळेला वेट केलं, वॉच केलं अँड देन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलं. सीमारे का पार, षटकार. इंग्लंड वर्सेस इंडिया या दोन संघादरम्यानच्या कसोटी सामन्यामध्ये आत्तापर्यंतची स्थिती 123 वरती 5 भारत आणि इंग्लंड संघ सामना कसा वाचवायचा, बरोबरीत कसा सोडवायचा याच्यासाठी प्रयत्न करतोय. तर भारताला अजूनही 5 विकेटची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची बातमी. त्यावेळेला साईज गबास, हातामध्ये चेंडू, रवी, ओहो क्या बात आहे. जुनं ते सोनं म्हणजेच रवी म्हात्रे. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 5, शेवटचा अंतिम चेंडू बाकी. धावफलकाची धावा 9. संघर्ष करावा लागतोय धावा करण्यासाठी आणि समीर विचारे यांनी आपल्या बॉलिंगमध्ये केलेला बदल हा मात्र जीवदानी माऊली MI साठी, JMCC MI साठी अडचणीची सबब. पहिलं षटक संपलं 9 वरती 0 टीम JMCC MI. पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजी मार्गवरती येतोय. प्रणय नवीन गोलंदाजी मार्गवरती येतोय. पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या समोर आहे आणि यानंतर आपल्याला दुसऱ्या सेमीफायनलकडे सुद्धा जायचं आहे. ओ वेगवान चेंडू, क्या बात आहे. वेगवान चेंडू आणि चेंडूला ऑफ कटर पद्धतीने हातात असताना लेग स्टंपवर बाहेर काढायचं होतं. जयेश बनसोडे समजेनाचं झालं आणि त्या चेंडूवरती मात्र कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. हो, या बला उजव्या स्टेजच्या बाहेर अतिरिक्त धाव, अखेरकार तो वाईड आलाय. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलकावरती धावा 12 वरती जाऊन पोचल्यात. प्रणय बॉलिंग मार्कवरती आणि त्याच्यासमोर जयेश बनसोडे. मोठा फटका डाऊन द ग्राउंड. ताकद, नजाकत, पेशकश सगळं काही एकदाच. चेंडू सीमारे का पार, षटकार. आमचे मित्र ऋतिक पागी, बाबू, रिषभ, नीलू अगदी जवळून सामन्याला पाहतायत. दिवसभर खेळाची मजा घेतली, पावसात भिजलेत. आता फक्त बघायचं आहे कोण जिंकणार, कोण हारणार, कोण फोटो काढणार, कोणाला लाईक द्यायचं आहे, कोणाला कमेंट करायचे आहे याचा विचार मैदानाबाहेर बसून करतायत, कोर्टच्या बाहेर बसून करतायत. प्रणय चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत होते, परंतु जयेशने जो षटकार लगावला तिथून मात्र काहीशी
दिशा बदल. ओ वन्स अगेन वन मोर वन अनदर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुक लाईक वाव. सिक्सर, 6 धावा. जयू सकाळपासून शांत होता आणि आता मात्र भडकलाय. संतोष यादवने काहीसा वेगळ्या पद्धतीने चार्ज केलाय असं म्हणावं लागेल. 4 बॉल झालेत. 24-24. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सर्वेश इलेव्हनने या अगोदर केलेली मेहनत, केलेले प्रयत्न आपण जवळून बघितलेत. सिद्धांत वारंग या अगोदरच्या मॅचला उपस्थित नव्हते, परंतु आता पुन्हा एकदा आलेत आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला बघायला मिळत आहेत. लेग स्टंपच्या बाहेर. ओहो क्या बात आहे. अजून एक वाईड. फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा टर्फ प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामधील चालू असलेला सेमीफायनलचा पहिला सामना. ओ यावेळेला डाऊन द ग्राउंड. हातामध्ये चेंडू, दोघांच्या मधून आर पार, सीमारेखा पार. चौकार. नो +4, टोटल 5. धावपलकरती धावा 31 वरती जाऊन पोहोचल्यात. यावेळेला डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने अजून एक चौकार. ना रुकेंगे ना झुकेंगे, खाली बस ठोकेंगे. आणि ठोकत असताना जयेश बनसोडे आपल्या बॅटमधून आग ओकतोय. सिंगल चौकाराने धावपलक वेगाने वाढते. षटकाची समाप्ती. धावपलकावरती धाबा 35 धाबा धावपलकावरती. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय टीम JMCC MI. ओ अजून एक. षटकार समोरच्या दिशेने. 6 धावा. एक्केचाळीस धावा धावपलकावरती आहेत. सकाळपासून ज्याची बॅट शांत होती त्याची बॅट आता शेवटी तळपायला लागली आहे. त्याच्या संघ सहकार्याने तो सांगतोय सकाळपासून तुम्ही मेहनत घेतलीत, आता बाकी सर्व जबाबदारी माझ्यावरती सोडा असं सांगत असताना जयेश बनसोडे. परंतु जशी जशी फुलपाड्यामधील PPL म्हणा किंवा अन्य स्पर्धा म्हणा ज्या वेळेला शेवटचा सामने आपण बघतो त्या त्यावेळेला जयेश बनसोडे, ऋतिक पागी, सिद्धांत वारंग यांसारखे खेळाडू चमकताना दिसतात. त्यामुळे आता तो जयेश बनसोडे, साईश गवस की त्यांच्यावरती हावी ठरेल विजय सावंत. बघूयात. विजय सावंतच्या हातामध्ये चेंडू. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिलाच बॉल. साईश गवस धावांची हवस पूर्ण करतो या 6 धावांची. षटकार. आता सूरज चव्हाणला मागे सांगितलं होतं ट्रॉफी आल्या नव्हत्या तोपर्यंत शांत होते. ट्रॉफी आता दिसायला लागल्यात. डोळ्यासमोर ट्रॉफी झाल्यात त्यामुळे धावा तर येणारच. चेंडू. ओ ओ ओ ओ ये क्या हुआ, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. असं करत असताना चेंडूला मात्र समोरच्या दिशेने पाठवले 6 धावांसाठी. साईश है तो मुमकिन है, साईश है तो सब कुछ है. पिछले 2 मैच में परफॉर्मेंस नहीं हुआ था, ये हमारा पास था. इस बार हम खेल रही है हमारा प्रेजेंट है और इसके आगे भी खेलते रहेंगे, ये हमारा फ्यूचर है. पण आता या वेळेला सरळ प्रतीकच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज साईश गवस बाद. पहिल्या विकेटचं पतन गॉन. जयने आम्हाला चांगली माहिती दिली. साईश समोर बंटी होता पण बंटीच्या हातामध्ये चेंडू आलाच नाही. बंटी आहे समोर अपोजिट टीममध्ये त्यामुळे ही तोडफोड आपल्याला बघायला मिळेल यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. या स्पर्धेमधला एकमेव अर्धशतकवीर शुभम खांडेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्या समोर विजय सावंत. ओ यावेळेला हातामधून 2 पायांच्या मधून दरार निर्माण करत असताना चेंडूला एका धावेसाठी पाठवले. चांगला कमबॅक विजय सावंतने केलाय. 54 धाबा धावपलकावरती आहे. 3ऱ्या षटकामध्ये विजय सावंत. जयेश बनसोडे सोडवतो सगळे कोडे आणि चेंडू स्वरासी मारेका षटकार.
61. लेग स्टंपच्या बाहेर विजय सामंतवरती हल्ला. त्यानंतर विजय सामंतची दिशा भरकटत चालली आहे. लाईन मधून भरकटतायत. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा, परंतु यावेळेला प्रणयने टिपलाय झेल. संपलाय जयेश बनसोडेचा खेळ. अजून एक फलंदाज बाद. दुसरा हातरा टीम JMCC या मायला. अंशुमन 62. 62 धाबा. 3 षटकांचा खेळ संपला. नवीन गोलंदाज रवी म्हात्रे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये बालोंडा माऊलीसाठीचा खेळ. गेले कित्येक वर्षाचा अनुभव. क्रिकेटवरती असलेलं जीवापाळ प्रेम रवी म्हात्रेसाठी हे काय नवीन नाही. आणि यावेळेला चेंडूला समोरच्या दिशेने गचाळ क्षेत्ररक्षण. फायदा होतो शुभमला. चेंडू सीमारेखा पार. चौकार. चार धाबा शुभम खांडेकरच्या बॅटमधून आहे. चौकार. नशिबाने आलेला चौकार, कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करत असताना दिसलाय म्हणून तो चौकार आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चांगला. अजून एक झेल सुटला. चुका चुका आणि चुका. इथून 1-2 धावांचं जर का षटक आलं, इथून जर का 1-2 धाबा ॲड झाल्या तर एका चांगल्या मोठ्या धावफलकापासून वंचित ठेवू शकतात JMCCला, परंतु तसं काही दिसत नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला प्रणयने चुकी नाही केली. अंशुमन बाद. अजून एक विकेट. निखिल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. मागील मॅचमध्ये निखिलच्या बॅटमधून एक मोठा फटका आपण बघितला होता. स्ट्राइक रोटेट करण्याच्या नादामध्ये विकेट सॅक्रिफाईस. निखिलला बाद होताना आपण पाहतोय. निखिलची जागा घेण्यासाठी संतोष यादव मागील मॅचमध्ये विनिंग षटकार त्याने लगावला होता. विजयी षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. हेमंतने खूप चांगलं एक्स्ट्रक्शन केलं, वेट केलं, टप्प्याची वाढ बघितली आणि त्यानंतर मात्र विकेट मिळालं. डाऊन द ग्राउंड. बंटीच्या हातात चेंडू. शुभम सुद्धा बाद. अजून एक विकेट. रवीच्या खात्यामध्ये. बाबूराव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. नितेश. त्यावेळेला चेंडू हवेमध्ये वरच्या नेटला लागला आहे. जोपर्यंत फील्ड करून यावेळेला विकेट. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद. 4 षटकं संपली. 58 धावा धावफलकावरती. 59 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते सर्वेश 11 या संघासमोर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. अल्पेश 11 विपक्ष सम्राट बॉयज. 59चं टार्गेट. 58चं टार्गेट का? 59चं टार्गेट आहे. 59 टार्गेट. सिक्स्टी 69चं टार्गेट आहे. 69. 10 रन कमी केले होते पॅनल्टीचे, पण ते परत दिले तुम्हाला. अरे 59चे 69. डोंट वरी. चला टॉस साठी या. निखिल टॉस. ये टॉस साठी. साईश बाजूला हो. कोण जिंकला? चालेल. आपकी जीत आबादित रहे. सम्राट बॉयज निर्णय कळवायचा आहे.
चला चला मॅचला सुरुवात करा. जॉन्टी, सागर राणे, आपण घाई करा. चला मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या इनिंगची सुरुवात. बॉलर कुठे आहेत? बॉलर कोण आहे? सूरज बॉलिंग नाही करू शकत. निखिल बॉलिंग मार्क वरती तयार. कैलाश आमचे मित्र इथं मॅच बघण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. रोहित गाडी ते सुद्धा उपस्थित आहेत. प्रतिष्ठित व्यक्ती आहेत फुलपाड्यामध्ये. सगळं शुभम सुयोग खांडेकर सुद्धा आलेले आहेत. हो हो, यावेळेला चेंडू मागे परतो. वाईड बॉल 69. काय या धावांचा पाठलाग होईल का? आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये या धावांचा पाठलाग आपण बघितलेला नाही आहे. इतक्या मोठ्या धावफलकाला चेस होताना आपण बघितलं नाही, परंतु 69 एकदा झाले होते आणि ते 69 त्यानेच मारले होते ज्यांनी आता 69 केलाय. नो बॉल. खराब गोलंदाजी. सातत्यानं अतिरिक्त स्वरूपाच्या धावा खर्च केल्या जात आहेत. धावफलकावरती धावा किती आहेत? 3. तिन्ही एक्स्ट्राच्या रूपाने धावा येत आहेत आणि हळूहळू आता ते टार्गेट कमी होत असताना दिसतंय. खूप मोठ्या कॅल्क्युलेशन्स असतात टर्फ क्रिकेट खेळताना. तुम्ही षटकागणिक त्याला कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही दुसऱ्या अँगलने एक्स्ट्राचा वाटा किती आहे. ओ ओ ओ 1+. जॉन्टी बोला तो मानना होगा. येस, इट्स अ डॉट बॉल. सूरज 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 तो रन आहे का मागचा? वाइड लेफ्ट. एक्सेप्ट. डबल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते आणि सिंगल ॲड होत असताना धावफलकावरती धावा. चार झालेत. 4 बॉल झालेत. हो, यावेळेला टपतोणारा चेंडू नाही समजला बंटीला. निखिलने चांगला कमबॅक केला. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू. ओ, यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय चेंडू, परंतु चांगली फिल्डिंग. एक धाव मिळेल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा 7.
चलो नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. दिवेश वाईट बॉल. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने. बघा चांगला कमबॅक निखिलने केला. एक्स्ट्राच्या रूपाने धावा आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने त्याने धावफलकाला थांबवलं, यावेळेला वेट केलं. चेंडू हातामध्ये निखिलच्या. फलंदाज बंटी गबस बाद. उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉल घोषित करण्यात आलाय. देवेश पुन्हा एकदा चेंडू समोर. चांगली कॅच. संतोष यादवच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद. हो यावेळेला जन्म टाकण्याचा प्रयत्न. दिवेश हा चेंडू आणि त्या चेंडूवरती मात्र एकदा धावून कंप्लीट. 69चा पाठलाग करायचा. 69 धावा जर तुम्हाला बनवायचे आहेत तर प्रॉपर कनेक्ट होणारे फटके तुम्हाला दाखवावे लागतील. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचा होता. निखिल पुन्हा एकदा फ्रेममध्ये आलाय आणि चेंडू फेकेपर्यंत कोणतेही धाव येताना दिसत नाहीये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 10 वरती धावफलक घेऊन थांबलंय. इथून येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके अपेक्षित असणार आहेत. 2 मोठ्या फटक्याविना तुम्ही मॅचच्या जवळ जाऊ शकत नाही आहात. शेवटचा बॉल. हो वेगवान चेंडू. वेगावरती स्वार. दिवेशने प्रभावित केलं. डायरेक्ट हिट केलंय. सागर राणेची अपील. 2 पंच एकमेकांसोबत चर्चा करतायत. जय आणि महेश. निर्णय काय येईल? वेट अँड वॉच. नॉट आउट. पंचांनी निर्णय दिला नॉट आउट. आणि अशा पद्धतीनं 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा आहेत 11. 1-1-11. 12 चेंडू आणि आता 58 धावांची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती झाली चूक. चेंडू राहुलच्या जवळून गेला सीमारेखा पार. चौकारासाठी 4 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू साईड नेटला लागला. जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. केतन स्ट्राइक एंडवरती. जयेश बनसोडेच्या हातामध्ये चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर. वाईड. इनसाइड आउट. पुन्हा एकदा साईड नेटवरती चेंडू. सर्वेश इलेव्हनच्या आता आशा धुसर झाल्यात कारण खूप मोठा लक्षाचा पाठलाग त्यांना करायचं आहे. JMCC MI. हो संतोष यादव. व्हॉट अ कॅच. सुंदर झेल. फलंदाज बाद. समीर विचारे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. सम्राट बॉईजने टॉस जिंकलाय. फिल्डिंग निखिल निर्णय काय? बॅटिंग ठीक आहे. फलंदाजी करणार आहेत. हो समीर प्रयत्न करतायत मोठ्या फटक्याचा परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. फुलटॉस समोर. अंशुमनच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. गॉन. भरपूर हव्यात.
49 रन. जॉन्टी 49 हवेत 6 बॉलला. पहिला चेंडू वाईड नंतर तो सुद्धा डाऊन दी ग्राउंड खेळत असताना एकदा धावून कंप्लीट केले रवी मात्रे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाही. हो, यावेळेला ऑप्स्टमच्या जास्तच बाहेर. सागर रन जॉन्टी. ओ समोर डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट. शेरन षटकार. ओ हो, फलंदाज यावेळेला बाद होतील. शेवटचं अंतिम चेंडू बाकी. मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला JMCC MI या संघानं आणि फायनल मध्ये एंटर करणारा पहिला संघ JMCC MI. चला यापुढील होणारी मॅच अल्पेश